4 धावा यावर. संघाची धावसंख्या झालेली आहे 11. संघाची धावसंख्या झालेली आहे आता एकच आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची नाही का 12 धावा झालेल्या आहेत संघाची. या ठिकाणी संघासाठी 4 धावा गोळा केलेल्या आहेत त्याच अनिकेत यांनी. आणि इथे षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 16. आहिऱ्याच्या गुलाबी थंडीत गुलाबी कलरचा कपडे घालून खेळत आहे दाजी 11. पुढची ओव्हर घेऊन येत आहे DK. आयरे गावातील खूप नावाजलेलं व्यक्तिमत्व. पाहूया ते आपल्या संघासाठी काय करतायत. त्यांचा सामना उर्फ नाना. आणि आटोलवलेला चेंडू 6 धावांसाठी विजूभाऊ यांच्या बॅटीतून सुंदर असा षटकार. आपल्या संघाच्या धावसंख्येत 6 ची वाढ. संघाची धावसंख्या झालेली आहे 22. पुढचा चेंडू घेऊन आला आहे DK. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू. पाहूया यावर काय होतंय. जंप्यांचा उत्कृष्ट प्रयत्न परंतु सीमारेषे बाहेर चेंडू. 2 चेंडू मध्ये 2 षटकार ठोकलेले आहेत विजू नाना यांनी DK यांना त्यांचा अनुभव वापरावा लागेल या ठिकाणी. आता त्या ठिकाणी थंडरबर्ड संघाचे कॅप्टन किरण जावळे यांचं आगमन झालेलं आहे. हो चालते. या ठिकाणी पुन्हा एकदा चौकार मारलेला आहे विजूभाऊ यांनी. संघाची धावसंख्या झालेली आहे 32. DK यांना 2 षटकार आणि 1 चौकार पडलेला आहे या ठिकाणी. तर पुढील चेंडू घेऊन येत आहे DK. सामना करतील विजू. दिव्यांश फायटर संघाचे बाहुबली. आणि यावर टॉप एज. पाहूया काय होतोय. आणि झेल टिपलेला आहे
डीके यांनी खूपच मोठी विकेट घेतलेली आहे. विजूभाऊ यांची विकेट घेतलेली आहे डीके यांनी. आणि एसके रॉयल संघाला लागलेला हा खूप मोठा धक्का खूपच सुंदर झेल झेललेला आहे तरुण खेळाडूने साहिल यांनी. आणि मला वाटतंय कालपासून आज पहिल्यांदाच बाद झालेले आहेत विजूभाऊ, नाहीतर ते दरवेळेस नॉट आउट जातात. ओके, आमच्या संघासोबत पण विकेट काढली होती त्यांची. वैयक्तिक 22 धावावर आउट झालेले आहेत विजय मोहिते. त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत संदीप जाधव. पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस थंडरबर्ड. दोन्ही संघांनी टॉस साठी या ठिकाणी उपस्थित राहावे. आणि एसके रॉयल संघाचे संघ मालक सचिन कोळेकर सर यांचं आगमन झालेलं आहे. खूपच सुंदर अशी टीम त्यांनी एकत्रित केलेली आहे. आणि डीके यांनी पुन्हा एकदा आपल्या संघाला नवसंजीवनी दिलेली आहे विकेट काढून विजय मोहिते यांची. 2 षटकार बसले परंतु त्यांनी उम्मीद सोडली नाही. त्यांनी विकेट काढलेली आहे विजूभाऊ यांची. टॉस साठी संजय चव्हाण यांचे ज्येष्ठ सुपुत्र सार्थक चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना काल षटकार मारल्यामुळे डायरेक्ट कॅप्टन्सी पदाची जबाबदारी दिलेली आहे. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे 32. खूपच सुंदर असं षटक डीके यांच्याकडून. रन्स गेल्या परंतु त्यांनी महत्वाची विकेट काढून पुढील गोलंदाजांना एक नवीन दिशा दिलेली आहे. लवकरात लवकर सामना चालू करावा. प्रत्येक ओव्हर नंतर मीटिंग चालणार नाही. सामने उरकायचे आज आपल्याला लहान गटांचे पण सामने घ्यायचे आहेत. नेक्स्ट बॉलर प्रवीण चौरे सर. खूपच तेही खूप अनुभवी खेळाडू आहेत आपल्या गावातील. या ठिकाणी आपण पाहत आहोत जुने खेळाडू अजिंक्य धायगुडे सर असतील, प्रवीण डॉक्टर असतील, संजय चव्हाण सर असतील. यांनी खूपच कालच्या सत्रात खूपच सुंदर फलंदाजी करून दाखवून दिले. आमच्याकडे अनुभव खूप मोठा आहे आणि आज तेच प्रवीण चौरे सरांना करता येईल. पाहूया ते काय करतात आपल्या संघासाठी. आयरे प्रीमियर लीग ही युवा खेळाडूंसाठी नाही तर अनुभवी खेळाडूंसाठी खूप मोठी स्पर्धा आहे. आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ते प्रयत्न करतात आणि ते खूपच छान खेळाडू आपल्या संघासाठी खेळ करून दाखवतात. पुढील षटक घेऊन येत आहे प्रवीण चौरे. सामना करेल अनिकेत. कालपासून आपण पाहत होतो आपल्या आयरे प्रीमियर लीग मध्ये डावखुऱ्या फलंदाजाची कमी भासत होती आणि आज तो आपण अनिकेतच्या रूपाने बघत आहोत. पाहूया तो काय करतो आपल्या संघासाठी. आणि आटोलवलेला कव्हर्स वरून सोपान पळतोय परंतु यावर 4 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 36. पहिला चेंडू चौकार घेतलेला आहे अनिकेत यांनी. निर्धाव प्रकारचा चेंडू. खूपच चेअरअप करत आहेत ते आपल्या गोलंदाजाला. दाजी 11 संघ. यावर वाईड चेंडू. पंचांचा अंतिम राहील. पंचांशी वाद करू नये.
सामना दिव्यांश फायटर वर्सेस थंडरबर्ड. आलो. यावर एक धाव पूर्ण. दिव्यांश फायटर संघाचे हार्ड हिटर बुनसर यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. आणि आटवलेला चेंडू अडवला डीके यांनी. खूपच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आहेत डीके. संघाच्या धावसंख्येत संघाची धावसंख्या झालेली आहे 39. संघाच्या धावसंख्येत थोडी घसरण झालेली आहे. खूपच सुंदर फलंदाजी करत होते विजूभाऊ, परंतु त्यांची विकेट गेल्यापासून आपण पाहतोय थोडा रन रेट कमी आलेला आहे. आणि खूपच सुंदर आणि या ठिकाणी खूपच सुंदर क्षेत्ररक्षण करून प्रवीण चौरे यांनी आपल्या संघासाठी मोठी विकेट घेऊन दिलेली आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि लगेच बॉल पकडून थ्रो. नवीन बॅट्समन आलेले आहेत सचिन मोहिते. प्रवीण सर यांना थोडासा चेंडू लागलेला आहे. फर्स्ट एड किट आपल्याकडे उपलब्ध नाही. बुन सरांकडून ॲम्ब्युलन्सची मागणी 108 नंबरला लवकरात लवकर कॉल करावा. लवकर चालू करावा. खूपच सुंदर अशी फिल्डिंग करून प्रवीण चौरे सरांनी दाखवून दिलेला आहे की माझ्यात अजूनही क्रिकेट बाकी आहे. पुढील चेंडू सामना करेल अनिकेत. आणि हा कीपर कृष्णा खोडे यांच्या हातून सुटलेला चौकार. खूपच सुंदर गोलंदाजी केली होती प्रवीण यांनी, परंतु या चौकाराने संघाच्या धावसंख्येत झालेले 4 ची वाढ. संघाची धावसंख्या 43. पुढील षटक घेऊन येत आहे रितेश जावळे संघाचे कॅप्टन. सचिन मोहिते पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. खूपच नावाजलेले खेळाडू आहेत सचिन. आज आपल्याला 9 सामने आणि 2 छोट्या मुलांचे सामने असे मिळून 11 सामने खेळवायचे आहेत. त्यामुळे आपण जेवढ्या लवकर सामना संपवता येईल तेवढ्या लवकर संपवावा, नाहीतर ओव्हर्स डिडक्ट केल्या जातील अशी कमिटीकडून मागणी आहे, आदेश आहेत पंचांना. आणि हा टोलवलेला चेंडू यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही. अनिकेत दाहिगुडे यांचं आगमन झालेलं आहे या ठिकाणी. कॅप्टन किरण जावळे सराव करताना त्यांच्या सोबत अजिंक्य दाहिगुडे.
आणि विकास ननावरे. थंडरबर्ड संघाची ही मधली फळी आणि यावर पाहूया आपण पुढच्या चेंडूवर काय होतंय. प्रवीण डॉन यांचा खूप हसरा चेहरा आणि प्रवीण चौरे सरांनी दाखवून दिलेला आहे कृष्णा खुडेला किपिंग कशी करावी. खूपच सुंदर अशी किपिंग करत आहेत प्रवीण सर. स्वतः जबाबदारी घेतलेली आहे त्यांनी आता विकेटच्या पाठीमागे. आणि पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू सोन्या यांच्या हातात. यावर एक धाव पूर्ण आणि दाजी यांचा उत्कृष्ट असा चेअरअप. दाजी चेअरअप कमी पडत आहे. दाजी पुढील चेंडू आणि या पॉइंटच्या दिशेने टोलवलेला चेंडू. यावर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न परंतु यावर मिसफील्ड आणि 4 धावा मिळालेल्या आहेत. वेलकम बाउंड्री संघासाठी. संघाची धावसंख्या झालेली आहे 50. 50 धावा पूर्ण. 14 षटक प्रगतीपथावर आहे. पुढील होणारा सामना थंडरबर्ड वर्सेस दिव्यांश फायटर. थंडरबर्ड संघ आपल्या 3 पैकी 3 सामने जिंकून आत्मविश्वासाने या सामन्यासाठी आलेला आहे. संघाचे संघ मालक नंदकुमार मोहिते उर्फ आबा मामा आणि प्रवीण जाधव, तसेच दिव्यांश फायटर संघाचे संघ मालक विशाल काशीद आणि विजय पवार आपल्या संघासाठी मार्गदर्शन करताना पाहत आहोत आपण. आणि खूपच सुंदर गोलंदाजी करत आहे रितेश. ब्लॉक होल मध्ये गोलंदाजी करत आहे आणि यावर छोटीशी मिसफील्ड आणि त्यावर 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. संघाची धावसंख्या झालेली आहे त्याची एकच धाव. 1 रन शॉर्ट होती त्यामुळे 1 पूर्ण. आताची एकच धाव. या एका धावेने संघाची धावसंख्या झालेली आहे 51. आणि निर्धाव अशा प्रकारचा चेंडू या ठिकाणी जंप यांच्याकडून आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी विजूभाऊ आणि सनी मोहिते यांची विकेट गेल्यानंतर एसके रॉयल संघाची धावगती जरा कमी झालेली आहे. अजूनही खूप चांगले खेळाडू बाकी आहेत. पाहूया लास्टच्या षटकात ते आपल्या संघासाठी काय करतात. सचिन आणि अनिकेत. संघाची धावसंख्या झालेली आहे 4 षटकानंतर 51. प्रत्येक षटकानंतर टीम मीटिंग घेऊ नका. आपल्याला सामने संपवायचे आहेत. शेवटचं षटक आहे, नाहीतर अंपायर आपण लक्ष ठेवावे यावर. यानंतर होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस थंडरबर्ड संघ. मागच्या पर्वातील विजेता संघ थंडरबर्ड, त्यांनी ह्यावेळेस खूपच सुंदर असा संघ तयार केलेला आहे. अनुभवी खेळाडू आणि नवोदित खेळाडू विजय सोन्या बोडरे यांचा भरणा असलेला हा संघ. तसेच दिव्यांश फायटर या संघामध्ये पण अनुभवी आणि नवोदित खेळाडू आहेत. बुन सर, संजय चव्हाण सर यासारखे अनुभवी खेळाडू, तसेच आमच्यासारखे नवोदित खेळाडू या संघामध्ये आहेत. तसेच थंडरबर्ड संघामध्ये अजिंक्य सर, गिरीश गुरुजे सर, विकास ननावरे, किरण जावळे यासारखे अनुभवी खेळाडू आहेत. आणि हा टोलवलेला चेंडू, यावर 4 धावा. तसेच त्या संघामध्ये सार्थक चव्हाण सारखा एक उगवता सितारा आपण काल पाहिलेला आहे.
संघाच्या धावसंख्येत 4 निवर संघाची धावसंख्या झालेली आहे 55. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा जोडतायत अनिकेत या शेवटच्या षटकात. थंडरबर्ड संघाचे मेंटॉर अमोल सर यांचं आगमन झालेलं आहे. दाजी यांचा चेहरप कमी झालेला आहे. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू यावर 6 मिळतात की 4. यावर 4 धावा पूर्ण. संघाची धावसंख्या 59. खूपच सुंदर असा कमबॅक करत आहे अनिकेत आपल्या संघासाठी. आपण कालपासून म्हणत होतो डावखुऱ्या फलंदाजाची कमी आहे. डावखुऱ्या फलंदाजांनी लेग साईडला नुसता टोलवला जरी सर्कलच्या बाहेर जरी मारला तरी बॉल उताराने डायरेक्ट गणगळत चौकाराच्या दिशेने जातोय हे आपण पाहतोय. प्रत्येक संघाने आपल्या संघामध्ये एक डावखुरा फलंदाज ठेवावा, परंतु आपल्या गावात खूपच कमी आहे डावखुऱ्या फलंदाजांची. उमेश ठोंबरे, ओंकार काशीदाशी थोडीच नावं पाहतोय आपण. आणि आता पाहतोय अनिकेत. सोमनाथ ठोंबरे एक आहेत परंतु ते या पर्वात खेळत नाहीत. आणि हा टोलवलेला चेंडू, परंतु यावर 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण. जिथं कोणतीही धाव व्हायला नव्हती पाहिजे तिथं या ठिकाणी विकेट कोणाची आहे डॉक्टर? क्रॉस नाही, त्यामुळे सचिन सर आउट झालेले आहेत. आणि आपल्या पंचक्रोशीत नावाजलेले पंच यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना नवीन खेळाडू गेलेला आहे. नाव काय? सुरजा. नाव मयूर. आणि अनिकेत स्ट्राईकला असेल. आत्ताच्या बॉलला 2 धावा मिळालेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना ते आउट झालेले आहेत सचिन. संघाची धावसंख्या झालेली आहे 61. आणि पुन्हा एकदा चकलेले आहेत. या ठिकाणी सोन्या बोडरे यांनी 2 चौकार खाऊन उत्कृष्ट कमबॅक केलेला आहे आपल्या संघासाठी. शेवटचे षटक घेऊन सोन्या बोडरे आणि स्ट्राइक करेल मोन्या. पुन्हा एकदा ढिसाळ असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सोन्या बोडरे यांच्याकडून. कोणतीही धाव नसताना आपल्या संघासाठी 1 धाव मिळालेली आहे या ठिकाणी. उत्कृष्ट प्रेझेन्स ऑफ माइंड सीएसके रॉयल संघाकडून. आणि कालच्या सत्रातील आपल्या हॅट्रिक वीर डम्पे आयकॉन यांचं आगमन झालेलं आहे. ते निघालेले पण आहेत गाडी घेऊन, डोक्यावर रुमाल ठेवून, कारण तापतं डोकं त्यांचं. आणि हा टोलवलेला चेंडू, परंतु यावर षटकार. आपण पाहतो 1 धाव किती महागात पडू शकते हे या ठिकाणी दाजी 11 संघाला दिसलेलं आहे. जर त्या ठिकाणी थ्रो केला नसता तर तो बॅट्समन स्ट्राईकला आला नसता. स्कोर झालेला आहे 69 आणि 70 धावांची गरज. लवकरात लवकर आपले फलंदाज पाठवून द्यावे
आणि यांनी आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यावं. स्कोरर आणि कॉमेंट्रेटर यांची वॅकन्सी आहे या ठिकाणी, कारण या पुढचा सामना आहे दिव्यांश फायटरचा. पिल्या आपण कॉमेंट्री करू शकता का? आणि या ठिकाणी हेटमायर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांनी आपल्याला लवकरात लवकर पॅव्हिलियनशी संपर्क साधावा. कॅप्टन किरण जावळेला आहे. तसेच टॉस साठी एक दिव्यांश फायटर संघाचे कॅप्टन संजय चव्हाण सर, चिक्या यांचं आगमन झालेलं आहे. सुट्टा 1 रुपया द्यावा. काय झालं? पाण्याची सोय करावी कमिटी. आकाश वाघ यांनी स्कोर आणि कॉमेंट्री दोन्ही पार पाडावी. 2 कॅप्टन आले. आकाश वाघ यांनी टॉस करून घ्यावा अशी अपेक्षा. दाजी लोन संघाने आपले फलंदाज पाठवावे लवकर. घ्यावा दोन्ही संघाचे कॅप्टन किरण जावळे आणि हॅलो, दिव्यांश फायटर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण लगेच कळवायचंय. लगेच. हॅलो, सामना लगेच चालू करायचा आहे. आणि दाजी इलेव्हन संघाकडून प्रथम फलंदाजी कृष्णा खुडे आणि आयकॉन रितेश जावळे उर्फ जंप्या यांच्या समोर टार्गेट असेल. ती चेंडू 70 धावांचं टार्गेट. आणि पुढील गोलंदाज सनी मोहिते, कृष्णा खुडे आणि रितेश जावळे. आणि यावर 1 धाव. संघाची धावसंख्या 1 धावेची वर. संघाची धावसंख्या 1. हॅलो, आणि निर्धाव असा चेंडू. पुढील चेंडू आणि यावर चांगला फटका, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण सनी मोहिते यांच्याकडून. आणि 1 धाव. संघाची धावसंख्या 1 धावेची वर. संघाची धावसंख्या 2.
पुढील चेंडू सनी मोहिते यांचा आणि चांगला चांगला हा कटवलेला ऑफसाईडच्या दिशेने आणि मला वाटतं या पंचांचा इशारा 4 धावा संघाची धावसंख्या 4 धावेची बर कृष्णा खोडे चांगला फटका मारलेला ऑफसाईडच्या ठिकाणी आणि या 4 धावा हॅलो हॅलो आणि क्लीन बोल्ड झालेले आहेत कृष्णा खोडे तरी रितेश कृष्णा खोडे आपल्या वैयक्तिक 5 धावेवर बाद झालेले आहेत क्लीन बोल्ड झालेले आहेत बघू त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत सोन्या 50-50 मोठा सोन्या सोन्या वोडरे बॉलिंगला ही सनी मोहिते सनी मोहिते यांचा बुटचा चेंडू सामना करतील सोन्या चेंडू ते निर्धावसा चेंडू एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1/6 दुसरे शतक प्रगती होता दुसरे शतक घेऊन आलेले आहेत ते विजय मोहिते त्यांचा सामना करतील कॅप्टन जंप्या रितेश मोहिते यांचा पुढचा चेंडू पहिला तिथे फिल्डर धावताना 2 फिल्डरांच्या मध्ये टप्पा आणि 1 बाउंस 4 संघाच्या धावसंख्येमध्ये 4 धावांची संघाची धावसंख्या 10 धावा पहिला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवर प्रार आणि 4 उत्कृष्ट अशी फलंदाजी म्हणावी लागेल जंप यांच्या बॅटमधनं विजय यांचा पुढचा चेंडू सामना करेल जंप्या विजय यांचा पुढचा चेंडू सामना करेल जंप्या पाहूया तिथे लिफ्टीचा पार काय होतंय पाहूया वाघाची दाढ फोडलाय पार आणि षटकार संघाची धावसंख्येमध्ये 6 धावांची भर लिफ्टी भटका 6 धावा संघाची धावसंख्या 6 धावांची भर संघाची धावसंख्या 16 धावा उत्कृष्ट अशी फलंदाजी जंप्या यांच्या बॅटमधनं रिव्हरशिप विजय मोहिते यांचा पुढचा चेंडू सामना करेल जंप्या तिथे टोलोला तिथे फिल्डर आणि विकेट जंप्याला आपली विकेट गमावावी लागेल विजय मोहिते यांनी उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावीच लागेल 2 फटकांच्या नंतर जंप्याला विकेट द्यावी लागेल वैयक्तिक 11 धावांवरती बाद झालेले आहेत ते जंप्यांची ताक घेण्यासाठी कोण येते या पाहूया जंप्या आलेले आहेत प्रवीण
प्रवीण चौरे. जम्प्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते प्रवीण चौरे. काय करतात पाहूया आपल्या संघासाठी प्रवीण चौरे. प्रवीण चौरे यांचा सामना करतील विजय मोहिते. विजय मोहिते का प्रवीण चौरे पाहूया. विजय मोहिते यांचा पुढचा चेंडू सामना करतील प्रवीण चौरे. निर्धावचा चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी कमबॅक विजय मोहिते यांचा म्हणावा लागेल. पुढचा चेंडू विजय मोहिते यांचा सामना करतील प्रवीण चौरे. टोलवला तिथे फिल्डर रन पळायची होती पण नाही. निर्दैव संघाची धाव संख्या 2 बाद 20. 10 धावांचं रन रेट. दाजी 11 संघाकडून जे काय किती पाहिजे तो 3 शतक बाकी आणि 50 धावांची गरज आहे दाजी 11 संघाला आणि एसके रॉयल संघाला ती थांबवायच्यात. पाहूया मोठा सोन्या स्ट्राईक वरती 20 2 ओव्हर 70 पाहिजेत. तिसरे इथं घेऊन आलेले आहेत ते सचिन मोहिते. त्यांचा सामना करतील मोठा सोन्या. एसके रॉयल संघाला तर जिंकायचे असेल तर मोठा सोन्यांची विकेट गमवावी लागेल. पाडायचं आहे काय. सचिन मोहिते यांचा पहिला चेंडू सामना करतील सोन्या. कोण आपले राजा पण गेले शाळेत वाटते. पिट्या पण गेले. राजा नाही गेलो. येईल की पहिला चेंडू सचिन मोहिते यांचा. लेग बायची 1 धाव चुरटी अशी धाव. संघाची धाव संख्या झाली आहे ती 21. आपल्याला बाउंड्री कुठली आहे. मला पण तिथे टोलवलेला फिल्डरच्या हातामध्ये 1 धाव. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22. लक्ष मोठे 1-1 धावांचा चालायचा नाही. षटकार चौकारांची आतिषबाजी लागेल जिंकण्यासाठी दाजी 11 संघाला. तिथे टोलवलेला फिल्डर 1 धाव पूर्ण. दुसरे धावेचा प्रयत्न पण नाही. 1 धावावर आपले समावेश मागायला लागेल. संघाची धाव संख्या 23 धावा. प्रवीण चौरे काय करतात आपल्या संघासाठी पाहूया. उत्कृष्ट गोलंदाजी सचिन मोहिते यांच्याकडून. निर्धावचा चेंडू सचिन मोहिते यांचा पुढचा चेंडू सामना करतील प्रवीण चौरे. टोलोला तिथे फटका. फिल्डर धावताना 2 फिल्डरांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग तिथे 2 धावा. संघाच्या धाव संख्येमध्ये 2 धावांची भर. संघाची धाव संख्या 25. निर्णय
दिव्यांश फायटर आपल्या संघाने निर्णय लवकरात लवकर कळवा. आणि विकेट. कट आउट. प्रवीण चौर यांची विकेट. ती सूरज धाईगुडे बघा. हा दिव्यांश फायटर संघाने आपला लवकरात लवकर निर्णय कळवा. दिव्यांश फायटर संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण चा फैसला. थंडरबर्ड संघाने आपल्या आघाडीचे 2 फलंदाज लवकरात लवकर तयार ठेवा. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 25. प्रवीण चौर यांची जागा घेण्यासाठी आलेले आहे ते स्वप्नील धायगुडे. संघासाठी चौथे व वैयक्तिक दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते विजय मोहिते. त्यांचा सामना करतील सोन्या. लक्ष मोठे. बॉलिंग क्षेत्ररक्षण घेतला आहे दिव्यांश फायटर संघाने. टोलोला तिथे 1 धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धावी पूर्ण. संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावांची भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा. विजय मोहिते यांचा पुढचा चेंडू. सोन्याने फटका पण तिथे पाहूया फिल्डर आला. 1 धाव पूर्ण. दुसरी धावेच नाही. 1च धाव. संघाच्या धावसंख्येमध्ये 1च धावांची भर. संघाची धावसंख्या 28. मी नाही टोलोला हॅलो चौकार. संघाच्या धावसंख्या 4 धावांची भर. संघाची धावसंख्या 32. स्वप्नील धायगुडे यांच्या बॅटमधून निघालेला चौकार. ते फिल्डर आणि विकेट गमवावी लागेल स्वप्नील धायगुडे यांना. स्वप्नील धायगुडे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते स्वप्नील धायगुडे. हॅलो. स्वप्नील धायगुडे यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते दिग्विजय कुंभार. पहिला तिथे टोलवलेला उत्कृष्टाची फिल्डिंग. तिथे 1 धाव. संघाची धावसंख्या 33 धावांवरती. स्ट्राईकला आलेले आहेत ते सोन्या. पुढचा चेंडू विजय यांचा. टोलवलेला तिथे मिसफील्ड. पाहूया चौकारात आधी जात आहे का चौकार. संघाची धावसंख्या 4 धावांची भर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 37 धावांवरती. धावा. 33 धावांचं टार्गेट. 6 चेंडू 1
ओव्हरमध्ये 33 धावांचं लक्ष राहील दाजी 11 संघाला. स्ट्राईकला आलेले आहेत ते दिग्विजय कुंभार, DK. षटकारांची गरज लागेल, 6 षटकारांची गरज आहे. बॉलरचं नाव काय? मयूर. मयूर यांचा सामना करतील दिग्विजय कुंभार. टोलवलेला तिथे जात आहे चौकारासाठी. संघाची धावसंख्या 4 धावांची वर. संघाची धावसंख्या 41. आता 6-5 चेंडू राहिलेले, 29 धावा. प्रत्येक बॉलवरती षटकारांची गरज लागेल दाजी 11 संघाला. मयूर यांचा पुढचा चेंडू. टोलवलेला तिथे फिल्डर मागे धावताना जात आहे चौकारासाठी. संघाची धावसंख्या 4 धावांची वर. संघाची धावसंख्या 45. 4 चेंडू 25 धावा. हा सामना झाल्यानंतर दिव्येश फायटर संघाने लवकरात लवकर आपले क्षेत्ररक्षण लावून घ्या. थंडरबर्ड संघाने आपल्या आघाडीचे 2 फलंदाज तयार ठेवा. मयूर याचा पुढचा चेंडू. सामना करतील दिग्विजय. तिथे टोलवलेला फिल्डर, उत्कृष्ट अशी फिल्डिंग, 1 धाव. हॅलो. आणि सुपर असा फटका. आणि मला वाटतं या 4 धावा. संघाची धावसंख्या 4 धावेची वर. संघाची धावसंख्या 49. सॉरी, संघाची धावसंख्या 50. जिंकण्यासाठी अजूनही 20 धावांचं टार्गेट. पुढील चेंडू. मयूर याचा सामना करते सोन्या. आणि पुन्हा त्याच दिशेने फटका. बघू काय होतंय. आणि मला वाटतंय 4 धावा. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा 4 धावेची वर. संघाची धावसंख्या 54. एक चेंडू आणि 16 धावांचे लक्ष. पुढील चेंडू. आणि या मला वाटते 6 धावा. संघाची धावसंख्येत एकदम 6ची वर. संघाची धावसंख्या 60 रन. आणि हा सामना SK रॉयल संघाने 10 रनांनी जिंकला. तरी पुढील सामना दिव्यांश फायटर वर्सेस थंडरबर्ड. तरी दिव्यांश फायटर यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. आज आपल्याला लहान मुलांचे सामने खेळवायचे आहेत.